Don't know why you left me bleeding. With a broken heart, tell me if I deserve this feeling. I thought that you know that we had something हाय special नमस्कार, मी स्नेहा कोपे फॅमिलीमध्ये पुन्हा एकदा तुम्हा सर्वांचं खूप सारं स्वागत करते. कसे आहात तुम्ही सर्वजण? आशा करते तुम्ही सर्वजण मस्त मजेत आणि भरपूर आनंदात असाल. सो चला आता मला ब्रेकफास्ट करायचा आहे. ॲक्च्युली आता फक्त 7:35 झालेत बरं का. आणि आरोहीच्या पप्पांचं झालेलं होतं आधी ब्रेकफास्ट करून घे, गरम गरम आहे ते. पण खरं सांगू का, गॅसचा ओट्यावर पसारा ठेवून ही सर्व कामं ठेवून ब्रेकफास्टही असं ना गळ्याच्या खाली उतरत नाही खरंच. म्हणजे 8च्या आधी माझा ब्रेकफास्ट झालाच पाहिजे असा एक म्हणजे माझी सवय आहे म्हणा, किंवा ते मी ठरवून करते की 8च्या आधी ब्रेकफास्ट झालाच पाहिजे. ठरवून केल्यापेक्षा खरं सांगू का, आता मला सवय झाली ना, मला भूक भयंकर लागते. तुम्ही म्हणाल म्हणजे 8च्या आधी बऱ्याच जणी अशा आहेत की आम्हाला काहीच खाल्ल्या जात नाही किंवा आम्हाला जातच नाही. पण 7:30 झाले की तेव्हापासून अशी भूक लागायला असं लागते की काय सांगू. म्हणजे तो सवयीचा भाग आहे, ती मी स्वतःहून स्वतःला घालून घेतलेली आहे ती सवय. पण आज काय झालं नेमकं, आता 7:35च झालेत आणि आरोहीच्या पप्पांचं होतं नाही, मी ब्रेकफास्ट करतो आहे, गरम गरम आहे, तूही ब्रेकफास्ट कर. पण गॅसच्या ओट्यावर पूर्ण पसारा होता. आणि मग ना ब्रेकफास्ट करताना एक होतं की अरे आपला ओटा आवरायचा राहिला किंवा पसारा आहे वगैरे वगैरे. ब्रेकफास्ट करताना जो निवांत वेळ मला घालवायचा असतो ना, तो मला काही मिळत नाही. म्हणजे तेच 15 मिनटं पण असे टेन्शन फ्री घालवायचे असतात, ते मिळत नाही. ॲक्च्युली नंतरही करता येतं हे, पण एक ती सवय झालेली माझी की आधी सर्व क्लीन करायचं, मग मस्त ब्रेकफास्ट करायचा, मग बेडरूम किंवा अदर गोष्टी ज्या आहे आवरायला घ्यायच्या म्हणून. सो असं सर्व आज सकाळी सकाळी आमची तुतू मिमी जी आहे फक्त या ब्रेकफास्टमुळे झालेली आहे. आणि ब्रेकफास्टमध्ये बघा आज मस्त फोडणीचा भात आहे आणि पोळ्यांचा चिवडा. चला आता मी माझं मस्त ब्रेकफास्ट करते. बरीच भांडणं लावली त्या ब्रेकफास्टने आज, पण चला. I don't know why you left me bleeding. तुम्ही म्हणाल स्नेहा आता तर घरी होती आणि आता कुठे आहे. सो आता ना आमच्या पारजवळच आहे बाळापूर. सो तिथे मी आलेली आहे आणि इथे गट शिक्षण अधिकारी यांच्या ऑफिसला आलेली आहे. यापूर्वी म्हणजे आणखी 1-2 ठिकाणी फिरून आलोत आम्ही इथे. खरं तर घरनं निघाली होती अकोल्याला जायला, पण मध्येच यांना एक फोन आला. ॲक्च्युली माझ्या पुतणीच्या TCचं काम आहे आणि ती मिळतच नाही आहे. सो त्यासाठी आम्ही वाडेगावला गेलो, जिथे ती शिकत होती त्या स्कूलमध्ये. तिथनं पुन्हा जिथे आता ती शिकत आहे त्या स्कूलमध्ये, तिथे दोन्हीकडे त्यांचं काय म्हणणं वगैरे आहे ते ऐकलं आणि आता आलेलो आहोत गट शिक्षणाधिकारी यांच्या ऑफिसमध्ये. सो आरोहीचे पप्पा गेले आता आतमध्ये आणि बघू आता काय होतं ते. खरंच इतके विनाकारण छळतात ना हे लोक काही पैशांसाठी. खूप विचित्र म्हणजे खरंच बाजार मांडला आहे थोड्या थोड्या गोष्टींसाठी. पॅरेंट्सला असे नुसतं झुलवतात इकडनं तिकडे तिकडनं इकडे. बघू आता हे जर काम लवकर झालं तर मग आम्हाला अकोल्याला जाता येईल, नाहीतर डोंट नो की आता की याला जर आणखी 1-1.5 तास लागला की मग सरळ घरी जावं लागेल आणि माझा आजचा पूर्ण दिवस ना असाच वेस्ट जाणार आहे बहुतेक. आणि बघा हे असं असतं या माणसांचं. म्हणजे जेव्हा आम्ही त्या शॉपिंगमध्ये गेलो होतो तेव्हा मी अक्षरशः भांडली, जसं मी कालच्या व्हिडिओमध्ये सांगितलं. हो घेऊन घ्या तुम्हाला आवडले तर टी-शर्ट, ट्राय करा आणखी. पण ट्राय करायलाही तयार नाही, घ्यायलाही तयार नाही. घरी आल्यावर पस्तावले. आणि आता म्हणजे तिथेच जायचं होतं खरं तर आम्हाला, पण इकडचंही काम खूप महत्त्वाचं होतं. खूप दिवसापासून झुलवतायत ते. सो इकडे आलोत. म्हटलं इकडचं मला असं वाटलं 10-15 मिनटात काम होऊन जाईल आणि लगेच आम्ही मार्केटमध्ये जाऊ. सो हेही काम नाही होत आहे आणि तेही काम नाही होत आहे. आणि त्यामुळे बघा माझं व्हिडिओचं कामही झालेलं नाही. आज तुमच्यापर्यंत व्हिडिओही मला पोहोचवता आलेला नाही, कारण फारच लवकर थोडंफार काम बाकी होतं माझं आणि फारच लवकर जे आहे त्यांनी मला इकडे घेऊन आले. बघू आता कसं काय काम होतं ते आणि मार्केटमध्ये आम्ही जाऊ शकतो की नाही. नाहीतर माझा हा दिवस ना टोटली वेस्ट जाणार आहे खरंच. ना व्हिडिओचं काम मला करता आलं, ना हे काम कंप्लीट होताना दिसतंय, ना मार्केटचं काम होणार आहे. चला फायनली इथलं काम झालं आहे आमचं. तो ते काम व्हायचं तेवढं झालं, बऱ्यापैकी झालं. आणि आता आम्ही आलेलो आहोत अगेन मार्केटमध्ये. पुन्हा काल जे टी-शर्ट ट्राय केले होते तेच सर्व आम्ही आता पुन्हा शोधत आहोत. त्यातले बरेचसे आता म्हणजे अवेलेबलही नाहीत. पण हे एक टी-शर्ट आवडलं होतं, सो यांनी हे पुन्हा ट्राय करून बघितलं.
त्याच्यासोबत आणखी भरपूर ट्राय केलेत आणि काही आवडले होते, पण ते ना स्वेट शर्ट होते आणि आता हिवाळा संपत आलेला, त्यामुळे त्यांना म्हटलं हे नका घेऊ, टी शर्टमध्येच बघा. सो ते तिकडे बघत असताना मीही जरा इकडे कपडे वगैरे ट्राय केलेत, तेही त्यांच्या म्हणण्यावरूनच बरं का. सो हे ना एक कुर्ती मला फार आवडलेली, इतका छान कापड होता हिचा, पण ही न घेता मी दुसरीच घेतली आणि ती घरी गेल्यावर तुमच्यासोबत शेअर करते. Don't know why you left me आता आली bleeding. मी मार्केटमधनं. काहीही गरज नसताना 2 दिवस झाले मी सलग मार्केटमध्ये फिरते आहे. म्हणजे आता कायच बोलू मी, विनाकारणचा खर्च होतो तर होतो, पण सर्वात महत्त्वाचं म्हणजे माझा भरपूर वेळही त्यामध्ये खर्च होतो. पण चला, आज तर इतका घाणेरडा अनुभव आला ना, म्हणजे एवढ्याशा पैशासाठी लोक किती जास्त मेंटली हरॅश करू शकतात. पहिल्यांदा अनुभवलं मी माझ्या लाईफमध्ये. आणि आरोहीच्या पप्पांचे जे भाऊ आहेत, माझे जेठ आहेत, त्यांनी म्हणजे 20-30 फेऱ्या मारल्या असतील त्या एवढ्याशा गोष्टीसाठी, पण तरीही ते लोक तेही द्यायला तयार नाहीत. त्यांना हवे आहेत पैसे जे आम्ही ऑलरेडी देऊन दिलेले आहेत, पण त्यांचं म्हणणं आहे तुम्ही फीस भरलेली नाही वगैरे वगैरे भरपूर गोष्टी आहेत बाबा. पण हा अनुभव मी माझ्या लाईफमध्ये पहिल्यांदा घेतलात आणि असे लोक पण मी माझ्या लाईफमध्ये पहिल्यांदा डोळ्यांनी बघितले. तर चला, ते काम झाल्यानंतर ना गरज नसताना पुन्हा एकदा मार्केटमध्ये गेलो. बघा, काल आम्ही एक टी शर्ट घेऊन आलो, तेव्हा आरोहीच्या पप्पांना पुन्हा सांगत होती, अहो छान टी शर्ट आहे, घेऊन घ्या, आणखी घेऊन घ्या. अशी नेहमी मिळत नाहीत किंवा आपल्याला आवडत नाहीत किंवा अशा स्कीम नसतात. पण तरी साहेब काही ऐकायला तयार नाही. पण घरी आल्यानंतर मग त्यांना पस्तावा येत होता, अरे ते मला आवडलं होतं का नाही घेतलं, हे मला आवडलं होतं का नाही घेतलं, व्हाईट शर्ट माझ्याकडे नव्हतं, तिथे इतक्या रिजनेबल प्राईजमध्ये होतं, पण मी का नाही घेतलं. आणि त्यामुळे मग तो पस्तावा आज पुन्हा मला त्या शॉपमध्ये घेऊन गेला आणि आम्ही पुन्हा जे आहे शॉपिंग करून आलो. खरं सांगते, तिथे हाफ प्राईजमध्ये जे आहे सेल चाललेला. आता आपल्याला डाऊट्स असतात की हाफ प्राईजमध्ये देत आहे, मग म्हणजे कपड्याच्या क्वालिटीमध्ये काही प्रॉब्लेम असेल किंवा कपडा जुना असेल किंवा प्राईस फुगवून सांगितलेली असेल. पण आता आपण इतकी वर्ष झाली कपडे म्हणजे शॉपिंग वगैरे करत असतो, तेवढी आयडिया तर आपल्यालाही येतं की कपडा कसा आहे किंवा जी प्राईस ते सांगतायत ते रिजनेबल आहे का, किंवा फुगवून तर म्हणजे सेल प्राईस दिलेली नाहीत वगैरे वगैरे. पण तसलं काही नव्हतं. खरंच कपड्याची क्वालिटी भयंकर म्हणजे खूप सुंदर होती. पण तेव्हा त्यांनी ऐकलं नाही, एकच टी शर्ट आणलं आणि आज आम्ही त्याचसाठी गेलो आणि भरपूर शॉपिंग करून आलो. सो काय काय आणलं ते तुमच्यासोबत शेअर करते. सो सर्वात आधी बघा, हे टी शर्ट आणलेलं आम्ही. खूप सुंदर कापड आहे, खूप छान क्वालिटी आहे, कलर वगैरे सर्व, आणि डिझाईन पण अशी सिम्पलचीच आहे, पण खूप छान आहे. आरोहीचे पप्पा असे म्हणजे हे जे स्लीव्ज किंवा अशी जी नेक वगैरे आहे ना, हे आरोहीच्या पप्पासाठी आउट ऑफ द बॉक्स आहे. ते असे कधीच त्यांनी वेअर केलेलं नाही, असा राऊंड नेक किंवा मग फुल स्लीव्ज वगैरे. पण माझंच त्यांच्या मागे चाललेलं, काय ते नेहमी कॉलरचेच घालायचे किंवा काय ते हाफ स्लीवचेच घालायचे, काहीतरी चेंज हवं वगैरे वगैरे. म्हणून काल ते जबरदस्तीने घेऊन दिला. आणि बघा ना, त्यांच्या शॉपिंगसाठीही मला त्यांच्यासोबत भांडावं लागतं. म्हणजे मला कळत नाही, माणसांना कपड्यांचं कौतुक का नसतं, का इतके म्हणजे साधू संत बनून जातात या बाबतीत की नको आम्हाला काहीच नको, आम्हाला नकोच नकोच नकोच. आपल्या बायकांना तर कपड्याचं बाबतीत असं असतं, हां द्या आम्हाला द्या आम्हाला द्या आम्हाला. आपलं मग कधीच भरत नाही किंवा कधीच म्हणजे असं आपण म्हणतच नाही की नको आहेत माझ्याकडे. पण माणसांचं तसं नसतं. माणसांना कपडे का माहीत का तर नकोसे असतात. बरं जाऊ द्यात. हे टी शर्ट एक घेऊन आलो आणि हे फक्त 550ला पडलं. ॲक्च्युली याची ॲक्च्युअल प्राईस इथे दिलेली आहे 1200, पण ते आम्हाला 550ला पडलं. खरंच वर्थ इट आहे. त्यानंतर ना त्यांना एक व्हाईट शर्ट हवं होतं, भरपूर महिन्यांपासून चाललेलं त्यांचं. सो फायनली हे व्हाईट शर्टही आम्ही घेऊन आलो आणि क्वालिटी खरंच खूप छान आहे, प्युअर कॉटन आहे. आणि हेही अराऊंड 600ला पडलेलं आम्हाला. त्यानंतर पीसाठी हे 2 पॅन्ट आम्ही घेऊन आलो. त्याला असं डेली वेअरसाठी पॅन्ट हवे होते. यांची पण क्वालिटी खरंच खूप सुंदर आहे. ॲक्च्युअल प्राईस यांची 350 आहे, पण हे आम्हाला 200-200ला मिळालेले आहेत. क्वालिटी वाईज खूप सुंदर आहेत. आणि आता 2 दिवस झालेत बघा यांच्यासोबत फिरते आहे, मग माझाही काही फायदा झाला पाहिजे की नाही. सो मीही माझ्यासाठी एक गोष्ट आणली, ती म्हणजे हा पॅन्ट. काहीच गरज नव्हती, मी मागितलंही नव्हतं, पण आरोहीच्या पप्पांनी स्वतःहून मला विचारलं की इथे छान दिसत आहे तर तूही ट्राय करून बघ एखादा. तिथे हे जीन्स वगैरे वगैरे ठेवलेले होते. पहिल्यांदा असं झालं की जीन्स टॉपसाठी वगैरे यांनी स्वतःहून मला विचारलं किंवा स्वतःहून घे बोललं. मग मी कशाला चान्स सोडेल बरं का. म्हणून मी मस्त हा एक पॅन्ट आणि
हे एक शर्ट घेऊन आले, खूप सुंदर आहे. सो हा पॅन्ट दाखवते आधी. बघा पॅन्ट असा काहीसा आहे, मी नंतर वेअर करूनही दाखवते तुम्हाला. सो पॅन्ट असा काहीसा आहे, यावर छान अशी डिझाईन आहे, जरा वेगळा आहे, स्ट्रेटमध्ये आहे. थोडे जे खिशे वगैरे आहेत ना ते फक्त वेगळे आहेत. आणि टॉप नाही, शर्ट पण प्युअर कॉटनमध्ये आहे. आणि फक्त ह्या जे बलून स्लीव्ज आहेत ना ह्या मला भयंकर आवडलेल्या, आणि यामुळे जे आहे मी हे शर्ट सिलेक्ट केलेलं. पण हे जरा पातळ वाटतंय मला, त्यामुळे मी जरा कन्फ्यूज आहे की रिटर्न करू का ठेवून घेऊ म्हणून. बहुतेक धुतल्यावर भरेल हे, पण तरी आहेत काही डाऊट्स माझ्या मनात. सो विचार करते आहे, पाहते मी वेअर वगैरे करून बघते पुन्हा. जर मला कम्फर्ट वाटलं किंवा खूपच पातळ वाटलं तर मी रिटर्न करेल, कम्फर्ट वाटलं तर मग ठेवून घेईल. पण खरं सो चला आता वेअर करून दाखवते. Don't know why you left me bleeding with a broken heart. Tell me if I deserve this feeling. I thought that you know that we had something special till you end up all this way. शॉपिंग करताना तर खूप छान वाटतं, मात्र नंतर आवरता जातं. ते सर्व गोष्टी मी आवरून ठेवल्यात. या व्यतिरिक्तही छोट्या मोठ्या ज्या आहेत ना क्लिनिंगच्या किंवा किचनच्या गोष्टी घेऊन आले होते, सो त्या व्यवस्थित ठेवल्या. आणि आता खरंच मला एनर्जीची खूप गरज होती. म्हणजे काहीच सुचत नव्हतं, काय करू काय नको. वेळ होता बऱ्यापैकी, पण काहीच करायची इच्छाही नव्हती. भूक भयंकर लागली होती, पण जेवावंसंही वाटत नव्हतं. म्हणून ना इथे मस्त बीटचा आणि आवळ्याचा ज्यूस केला. म्हटलं हा पिते, याने जरा एनर्जी आली की मग मात्र कामाला सुरुवात करता येईल. सो हे जे दिसतंय तुम्हाला आरोहीच्या पप्पांचं टी शर्ट आहे. आणि बघा असं वाटतंय ना की माझंच टी शर्ट आहे, म्हणजे असंही फिगर असावं. बघा आरोहीचे कपडेही मला परफेक्ट येतात, त्यानंतर आरोहीच्या पप्पांचेही कपडे मला बऱ्यापैकी फिट येतात. म्हणजे शर्ट कधी ट्राय नाही केलं, पण हे टी शर्ट बघा. आता टी शर्ट आहे तर इतकं लूज जे आहे चालून जातं, पण सर्वात महत्त्वाचं शोल्डर जास्त उतरत नाही आहे. उतरते पण थोडीशी उतरते. खूप जास्त आवडलंय आणि पहिल्यांदा मी आरोहीच्या पप्पांचं असं काहीतरी ट्राय केलंय. आणि आता काय झालं माहितीये का, बाहेर आले, बाहेर जाताना जे आहे खूप लवकर गेलो होतो आम्ही, आणि ब्रेकफास्ट चांगला पोटभर झालेला होता, त्यामुळे जेवण मला गेलंच नाही. जेवायला घेतलं मी, पण 1-2 घास खाल्ले आणि ते घास तोंडात फिरत होते, कारण नव्हती भूक मला. सो ते तसंच झाकून ठेवलं आणि बाहेर गेलो. पूर्ण दिवस बाहेर गेला. आणि खरं सांगते बाहेर काहीच खाल्लं नाही. मुलं असले की खाणं होतं, आम्ही दोघं असलो ना आम्ही बाहेर कधीच काहीच खात नाही. पण आता असं झालंय की कधी एकदाची जेवण करते आणि कधी नाही. पण भाजी दाखवते तुम्हाला. भाजी कुठे गेली? पण भाजी बघा, भाजी आहे शेपूची. ॲक्च्युली मला शेपू भरपूर आवडते, पण काय ना आता अशी वेळ, म्हणजे आता अशी भूक आहे लागलेली का मला ना म्हणजे काहीतरी मस्त चटपटीत खावं असं वाटतंय. भाजी पोळी नको वाटते. पण आता अशी वेळ आहे, आता वाजलेत 5 वाजून गेलेत. आता जर मी काहीतरी चटपटीत खायला गेले ना की रात्री मी जेवणार नाही. म्हणजे आता मी भाजी पोळी खाऊ देत किंवा चटपटीत खाऊ दे, रात्रीचं जेवण तर जाणारच नाही मला. म्हणून माझं जे आहे आता काहीतरी हेल्दी खाऊन घेऊयात. फ्रूट्स आहेत घरात, पण फ्रूट्सही मला नको आहेत. मला खायची आहे ती भाजी पोळीच, कारण दिवसभर शरीरात काहीच नाही. आताही जर फ्रूट काहीतरी चटपटीत खाऊन घेतलं की रात्रीचं जेवण जाणारच नाही. त्यामुळे म्हटलं आता या भाजीला सोबत काहीतरी मस्त चटपटीत बनवते तोंडी लावायला. म्हणजे ही भाजी पोळीही मला जाईल आणि ते चटपटीत खायची जी क्रेविंग आहे ना माझी, तीही पूर्ण होईल. सो चला, हां मिरच्या आहेत माझ्याकडे मस्त. सो विचार करते ते मिरच्यांचंच काहीतरी मसाला मिरची वगैरे 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 काहीतरी बनवते. चला त्याची रेसिपीही तुमच्यासोबत शेअर करते. खूप मस्त लागतात त्या मिरच्या. मी एकदा ट्राय केल्या होत्या, पण तेव्हा काही तुमच्यासोबत शेअर केल्या नाही. आत्ता बनवते आणि मस्त शेअर करते. सो इथे ना मी ह्या मोठ्यावाल्या मिरच्या घेतल्यात, मधातनं त्याला असं काप केला आणि जितके शक्य आहे तितके बिया काढायचा प्रयत्न केला. यामध्ये तशा तर फारशा बिया नसतातच, फक्त देठाजवळ थोड्याफार असतात, त्याही मी रिमूव्ह करायचा प्रयत्न करत असते. सो सर्व मिरच्या चिरून झाल्यानंतर मी इथे कोथिंबीर छान बारीक चिरली, त्यानंतर कांदा टोमॅटो चिरलं. आणि आता एका बाउलमध्ये बघा कांदा टोमॅटो हिरवी मिरची अगदी थोड्या प्रमाणात, त्यानंतर त्यामध्ये भरपूर कोथिंबीर घातली. पुन्हा लाल तिखट, हळद, थोडासा चाट मसाला, जिरेपूड, धनेपूड, अख्खं जिरंही घातलं कारण मला आवडते. आणि त्यामध्ये थोडंसं तेल घालून मीठ घालून मस्त असं मिक्स केलं. आणि आता हे सर्व जे सारण आपण तयार केलं आहे ना,
आपल्याला या मिरच्यांमध्ये मस्त ठासून असं भरायचं आहे, म्हणजे भरपूर प्रमाणात भरायचं आहे. सो तेही माझं आता भरून झालं. आणि आत्ता काय करायचं, ह्या सर्व मिरच्या ज्या आहेत आपल्याला मस्त फ्राय करून घ्यायच्या आहेत. अगदी डीप फ्राय नाही करत ते म्हणत आहे मी, फक्त शॅलो फ्राय करून घ्यायचे आहेत, म्हणजे काय तर भाजून घ्यायचे आहेत म्हटलं तरी चालेल. सो कढईमध्ये मी इथे थोडंसं तेल टाकलं, त्यामध्ये पुन्हा थोडीशी मोहरी आणि जिरं घातलं आणि लगेच जे आहे त्यामध्ये ह्या मिरच्या सोडल्यात आणि अगदी मीडियम फ्लेमवर मस्त अशा ह्या आपल्याला भाजून घ्यायच्या आहेत. थोडंसं झाकणही ठेवते आहे मी, कारण मला भूक भयंकर लागली आणि झाकण ठेवलं की लगेच कशा ह्या म्हणजे भाजून येतात. सो अशा प्रकारे बघा इथे मिरच्याही माझ्या भाजून झाल्यात आणि दिसतच किती टेम्पटिंग आहेत ना, आणि चवीलाही तितक्याच टेस्टी लागतात. आणि हो, आणखी एक गोष्ट, सारण बनवताना मी त्यामध्ये थोडासा लिंबाचा रसही घातला होता. लिंबाचा रस नाही तर तुम्ही दहीही घालू शकता. खूप टेस्टी लागतात ह्या मिरच्या तोंडी लावण्यासाठी, म्हणजे भाजी मग कशीही का असेना, अशा मिरच्या सोबतीला असतील तर तुम्हाला 1-1.5 पोळी तर एक्स्ट्रा नक्कीच जाईल. You left me bleeding. सो झटकीपट बनणाऱ्या ह्या मसाला मिरच्या ज्या आहेत तुम्ही नक्की ट्राय करा, नक्कीच तुम्हाला आवडतील. चला आता या मस्त खमंग रेसिपीसोबत आजचा जो व्हिडिओ आहे तो मी इथेच संपवते आणि तुम्हाला उद्या भेटते अशाच एका छान व्हिडिओसोबत. तोपर्यंत फ्रेंड्स स्वतःची काळजी घ्या आणि हो, व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि हाईप करा. छान छान कमेंट करायला मात्र अजिबात विसरू नका. सो चला तर स्वतःची काळजी घ्या. बाय, Why you left टाटा. me bleeding? With a broken heart, tell me if I deserve this feeling.